नमस्कार सर्वांना। हा आंतरराष्ट्रीय घडामोडीचा आपला तिसरा भाग आहे। या भागामध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा आपल्याला विचार करायचा। आपला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की एका परिषदेवर भारताची निवड झाली। IMO इंटरनॅशनल मॅरीटाईम ऑर्गनायझेशन या ठिकाणी 2 वर्षासाठी निवड झाली आहे भारताची। आपण या ठिकाणी म्हणतो या परिषदेमध्ये 2 वर्षासाठी भारताची निवड झाली। 2024 आणि 2025 या 2 वर्षासाठी आपण या ठिकाणी म्हणूयात 2024 आणि 2025 या 2 वर्षासाठी निवड झाली। कोणत्या परिषदेवर निवड झाली आहे, कोणत्या वर्षासाठी निवड झाली आहे तर हे लक्षामध्ये ठेवायचे। याची जी कार्यकारी संस्था आहे या IMOची तर त्याच्या निवडणुका झाल्या। त्या निवडणुकामध्ये भारताला 157 मतं मिळालेली आहेत आणि मग भारताची 2 वर्षासाठी निवड झाली आहे। कोणत्या 2 तर 2024 2025 या 2 वर्षासाठी निवड झालेली आपल्याला दिसते। या ठिकाणी म्हटलं आपण की याची जी कार्यकारी संस्था आहे त्यांची निवडणूक झाली लंडनमध्ये आणि त्या कार्यकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक 157 मतं भारताला मिळाली। त्यामुळे भारताची या परिषदेवर 2024-25 या 2 वर्षाच्या कालावधीसाठी निवड झालेली आहे। याचा आपण विचार केला, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। आता पहा, याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारामध्ये सर्वाधिक स्वारस्य असलेले 10 देशांच्या श्रेणीमध्ये भारताची फेरनिवडणूक झालेली आहे, पुन्हा निवड झालेली आहे। तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं। IMOचा उद्देश काय असतो? इंटरनॅशनल मॅरीटाईम ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय व्यापार, वाहतूक आणि सर्व सागरी कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवणं हा उद्देश आहे IMOचा। तर याच्यावर भारताची 2 वर्षासाठी निवड झालेली आहे, 2024-2025। लक्षात आलं? प्रश्न पहा, कोणत्या देशाला 2024 साठी या IMOचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? भारताला घोषित करण्यात आलेलं आहे। आणि IMOची 33वी सभा कोणत्या शहरामध्ये पार पडली? लंडनमध्ये पार पडली, हे पण लक्षात ठेवा। IMOची 33वी सभा कोणत्या ठिकाणी कोणत्या शहरामध्ये पार पडली आहे? लंडनला पार पडली। या लंडनच्या या सभेमध्ये निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकामध्ये भारताला सर्वाधिक 157 मतं मिळाली आणि 2 वर्षासाठी भारताची फेरनिवडणूक या IMOवरती झालेली आहे। आणि याचा उद्देश आपण पाहिला, काय उद्देश आहे IMOचा? तर आंतरराष्ट्रीय व्यापार, वाहतूक आणि सर्व सागरी कार्यक्रमावरती नियंत्रण ठेवणं हा याचा उद्देश आहे। लक्षात आलं? तर हे 2 प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा। पुढचा आपला मुद्दा पाहूयात, हा महत्त्वाचा मुद्दा, याचा विविध अंगी आपण विचार करूयात। सुरुवातीला एक रेल्वे लिंक आहे असं धरून चला। त्या रेल्वे लिंकचं नाव आहे अखौरा आगरतळा। अखौरा आगरतळा असं त्या रेल्वे लिंकचं नाव आहे। आता काय करायचं आहे? बांगलादेश मार्गे हा जे रेल्वे लिंक आहे त्याच्या मार्गे ते कशी आहे पहा। बांगलादेश मार्गे त्रिपुरा ते कोलकाता जोडण्याचं हे पहिलं पाऊल मानलं जातं। काय जोडायचं? बांगलादेश मार्गे त्रिपुरा ते कोलकाता जोडायचं आहे। यासाठी कोणती रेल्वे लिंकचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? अखौरा आगरतळा रेल्वे लिंकचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। म्हणजे पहिला उद्देश आपल्याला कळाला, एक रेल्वे लिंक आहे, तिचं नाव आहे अखौरा आगरतळा आणि काय केलं जाणार आहे तर बांगलादेश मार्गे त्रिपुरा ते कोलकाता जोडण्याचं, या रेल्वे लिंक जोडण्याचं काम ही रेल्वे लिंक करणार आहे। मग या रेल्वे लिंकचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। हे पहा, ढाका या ठिकाणी दिसतंय, इथून अशी ही रेल्वे लाईन या ठिकाणी कोलकात्यापर्यंत येणार आहे अशी। लक्षात आहे ना? आणि अखौरा कुठं आहे? या ठिकाणी अखौरा दिसतंय पहा, अखौरा या ठिकाणी आहे, इथे तुम्हाला दिसत आहे। आणि अखौरा ते असं ढाक्यावरून येणार आणि ढाक्यावरून पुढं अशी येऊन कोलकात्याला जोडणार। म्हणजे काय केलं जाणार आहे तर अखौरा आगरतळा रेल्वे लिंक बांगलादेश मार्गे त्रिपुरा आणि कोलकात्याला जोडलं जाणार आहे। या ठिकाणी अखौरा म्हणतो आणि या ठिकाणी कोलकाता। तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला त्रिपुरा दिसेल पहा, त्रिपुरा इथे आहे, त्रिपुरा या ठिकाणी त्रिपुरा आहे। या रेल्वे लिंकने जोडायचं आहे।
मग यासाठी कोणत्या रेल्वे लिंकचं उद्घाटन झालंय हे आपल्याला विचारतील. अखौरा आगरतळा रेल्वे लिंकचं उद्घाटन झालंय. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. बस याच्यात एवढंच लक्षात ठेवायचं आहे. 1 ऑक्टोबर 2023ला उद्घाटन झालं, म्हणजे आपल्याला माहिती अलीकडच्या कालावधीमध्ये उद्घाटन झालं. रेल्वे लिंक 12.24 किलोमीटर लांब ड्युअल गेज रेल्वे लाईन आहे. बांगलादेशामध्ये ही 6.78 किलोमीटर आणि त्रिपुरामध्ये 5.46 किलोमीटर आहे. रेल्वे लिंक किती किलोमीटर लांबीची आहे? 12.24 किलोमीटर. बांगलादेशात 6.78 किलोमीटर आणि त्रिपुरामध्ये 5.46 किलोमीटर आहे असं आपण म्हणतो. अशा प्रकारे या रेल्वे लिंकविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं. आता पहा, अखौरा आगरतळा रेल्वे लिंकद्वारे बांगलादेश मार्गे भारतामधील कोणता मार्ग जोडला जाणार आहे? त्रिपुरा ते कोलकाता हा मार्ग जोडला जाणार आहे. उलटाही प्रश्न विचारतील, भारतातील त्रिपुरा ते कोलकाता हा मार्ग कोणत्या रेल्वे लिंकद्वारे जोडला जाणार आहे? अखौरा आगरतळा रेल्वे लिंकद्वारे जोडला जाणार आहे. दोन्ही प्रकारे हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे पाहूयात. व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट, ग्लोबल साऊथचा आवाज परिषद, एक बैठक झाली आहे यांची. आभासी पद्धतीने बैठक झाली. या ठिकाणी डिजिटल पद्धतीने पहा, सगळेजण डिजिटल पद्धतीने ऑनलाईन जसे एकत्र येतात त्याला आपण म्हणतो आभासी पद्धतीने ही बैठक झालेली आहे. ही दुसरी बैठक होती 2023ला झाली आहे. ग्लोबल साऊथचा आवाज परिषद असं त्याला म्हटलं जातं. यजमान देश कोणता होता हे लक्षात ठेवायचं आहे. भारत हा यजमान देश होता. याची थीम कोणती होती? टुगेदर फॉर एव्हरीवन्स ग्रोथ विथ एव्हरीवन्स ट्रस्ट ही थीम आहे. व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट 2023ची थीम आहे ही. टुगेदर फॉर एव्हरीवन्स ग्रोथ विथ एव्हरीवन्स ट्रस्ट अशी थीम आहे. आता ही उद्घाटन सत्राची थीम आहे. समारोप सत्राची पण थीम आहे. समारोप सत्राची थीम आहे ग्लोबल साऊथ टुगेदर फॉर वन फ्युचर. ग्लोबल साऊथ टुगेदर फॉर वन फ्युचर ही समारोप सत्राची थीम. ही ज्या थीम आहेत ह्या मुख्य परीक्षांना शक्यतो विचारल्या जातात. पण याची तुम्हाला दिसते की हे जे व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट झाली आहे 2023ला आणि आभासी पद्धतीने डिजिटल पद्धतीने झाली, त्याच्यामुळे लक्षात ठेवायची गरज नाही आहे की कोणत्या ठिकाणी झाली. ऑनलाईन झाली आहे. यजमान देश मात्र भारत होता हे लक्षात ठेवा. ह्याच्यात 2 थीम असतात हे लक्षात ठेवा. उद्घाटन सत्राची थीम, समारोप सत्राची थीम. तशा प्रकारे या उपक्रमाने काय झाले पहा. ग्लोबल साऊथमधील 125 देश जे आहेत त्या 125 देशांना त्यांचे दृष्टिकोन आणि प्राधान्यक्रम सामायिक करण्यासाठी एकत्र आणले आहे. लक्षात येतं? हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं असं काही नाही आहे. त्यानंतर पहा, हे मात्र महत्त्वाचं आहे. हे पूर्व आणि मुख्य या दोन्हीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. ISA म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं 6वं अधिवेशन झालं. कोठे झालं हे सुरुवातीला लक्षात घ्या. भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी हे अधिवेशन झालं आहे. 31 ऑक्टोबर 2023 म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ISA इंटरनॅशनल सोलर अलायन्स याचं 6वं अधिवेशन पार पडले. कोणत्या ठिकाणी पार पडले? भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला. त्यानंतर पहा, अध्यक्ष कोण होते हे महत्त्वाचं आहे बरं का. इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे जी बैठक पार पडलेली आहे, आपण म्हणतोय 6वं अधिवेशन पार पडलं आहे भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी. त्याचे अध्यक्ष कोण होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. केंद्रीय मंत्री राजकुमार सिंह हे त्याचे अध्यक्ष होते. सहभाग कोणी कोणी घेतला होता? 20 देशांचे मंत्री आणि 116 देशांच्या प्रतिनिधींनी याच्यामध्ये सहभाग होता. आता या आघाडीला काय म्हटलं जातं? या आघाडीला पूर्णतः किंवा अंशतः कर्कवृत्त आणि मकर वृत्त दरम्यान असलेल्या देशांची आघाडी असं म्हटलं जातं. ना हा प्रश्न तुम्हाला असा विचारते, खालीलपैकी कोणत्या आघाडीला पूर्णतः किंवा अंशतः कर्कवृत्त आणि मकर वृत्त दरम्यान असलेल्या देशांची आघाडी म्हणून ओळखलं जातं? इंटरनॅशनल सोलर अलायन्स ISA.
लक्षात आलं. यांनी काय केलं, 3 अहवाल जाहीर केलेत. 6वं अधिवेशन पार पडलं आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं. भारत मंडपम नवी दिल्ली येथे पार पडलेलं आहे. यांनी 3 अहवाल जाहीर केलेत. कोणकोणते? जागतिक सौर तंत्रज्ञान अहवाल 2023, जागतिक सौर बाजार अहवाल 2023, जागतिक सौर गुंतवणूक अहवाल 2023. लक्षात आलं. काय काय सांगितलं मी? कोठे झाली? नवी दिल्ली भारत मंडपम येथे झाली. अध्यक्ष कोण होतं? राजकुमार सिंह, केंद्रीय मंत्री, इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या 6व्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 20 देशांचे मंत्री, 116 देशांचे प्रतिनिधी विचारले जाणार नाही, हे सहभाग वगैरे. पण हे मात्र वाक्य लक्षात ठेवा. विचारलं कधी तर तुम्हाला स्पष्टपणे लक्षात आलं पाहिजे की ही इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे. पूर्णतः किंवा अंशतः कर्कवृत्त आणि मकरवृत्त दरम्यान असलेल्या देशांची आघाडी म्हणून खालीलपैकी कोणत्या आघाडीस ओळखलं जाईल. आणि हे जे 2023 मध्ये 6वं अधिवेशन पार पडलं आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं, याच्यामध्ये 3 अहवाल जाहीर करण्यात आले. कोणते? जागतिक सौर तंत्रज्ञान अहवाल, जागतिक सौर बाजार अहवाल आणि जागतिक सौर गुंतवणूक अहवाल. आता हे अहवाल काय आहेत हे पण तुम्हाला समजेल. पहा, याच्यामध्ये सुरुवातीचा अहवाल जागतिक सौर तंत्रज्ञान अहवाल. आता या अहवालामध्ये प्रामुख्याने कशावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे? या अहवालामध्ये सोलर फोटोव्होल्टाइक्स PVS वर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. आणि या अहवालाद्वारे पहा, कधीपर्यंत 2050 पर्यंत, काय 2050 पर्यंत एकूण अक्षय ऊर्जेचा 56.4% हिस्सा मिळण्याची अपेक्षा आहे. हा अहवाल जाहीर केला आहे. कोणत्या वर्षापर्यंत एकूण अक्षय ऊर्जेचा 56.4% हिस्सा मिळण्याची अपेक्षा आहे? तर 2050 पर्यंत अक्षय ऊर्जेचा 56.4% हिस्सा मिळण्याची अपेक्षा आहे. लक्षात आलं. त्यानंतर दुसरा अहवाल पहा, जागतिक सौर बाजार अहवाल. आता या ठिकाणी हा अहवाल एवढा महत्त्वाचा नाही आहे. पहिल्या अहवालामध्ये मात्र आपल्याला विचार करायचा आहे की कशावर लक्ष केंद्रित केलं आहे. जागतिक सौर तंत्रज्ञान अहवाल 2023 मध्ये सोलर फोटोव्होल्टाइक्सवरती लक्ष केंद्रित केलं आहे आणि 2050 पर्यंत एकूण अक्षय ऊर्जेचा 56.4% हिस्सा मिळण्याची अपेक्षा आहे या अहवालामध्ये. त्यानंतर तिसरा अहवाल आपण पाहूयात. आता हा अहवाल पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. जागतिक सौर गुंतवणूक अहवाल 2023. काय सांगितलं आहे? जागतिक सौर गुंतवणुकीतील वाढीवर प्रकाश टाकला गेलेला आहे या अहवालामध्ये. आता त्याच्यामध्ये किती वाढ झाली? 2022 मध्ये 300 अब्ज अमेरिकन डॉलरची वाढ झाली असं सांगितलं आहे. आता याच्यामध्ये शीर्ष 3 देश सांगितले. कोणते 3 देश आहेत पहा? शीर्ष 3 देश. ही जी गुंतवणूक केली जाते जागतिक सौर गुंतवणुकीमध्ये, गुंतवणूक करणारे प्रथम 3 देश, शीर्ष 3 देश कोणते आहेत हे सांगितलं. चीन, जर्मनी, अमेरिका. चीन, जर्मनी, अमेरिका. काय आहे ते? जागतिक सौर गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करणारे शीर्ष 3 देश. चीन प्रथम क्रमांकावर, जर्मनी आणि त्यानंतर अमेरिका. तर अशा प्रकारे 3 अहवाल या ISA इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये जाहीर करण्यात आलेले. त्यातला पहिला आणि तिसरा अहवाल आपण समजावून घेतला. तिसऱ्या अहवालामध्ये आपण विचार केला की हे जागतिक सौर गुंतवणूक करणारे पहिले 3 देश कोणते? चीन, जर्मनी आणि अमेरिका. लक्षात आलं. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीविषयी थोडं महत्त्वाचं. 2015 मध्ये याची स्थापना झाली आहे. मुख्यालय गुरुग्राम, हरियाणा येथे आहे. प्रमुख उद्दिष्ट काय आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्स किंवा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं? जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि सौर ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी काम करणं. जीवाश्म इंधन काय होतो? पृथ्वीच्या तापमानामध्ये वाढ होईल. त्याच्याऐवजी काय करूयात की सौर ऊर्जेचा कार्यक्षम वापर करूयात, स्वच्छ ऊर्जेचा कार्यक्षम वापर करूयात. प्रदूषण होणार नाही, स्वच्छ ऊर्जा मिळेल
आणि तापमानामध्ये पण पृथ्वीच्या तापमानामध्ये पण वाढ होणार नाही. तर अशा प्रकारे हे मुख्य उद्दिष्ट हे लक्षामध्ये ठेवायचं. ध्येय काय आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा? तंत्रज्ञानाचा खर्च आणि वित्तीय पुरवठा कमी करून 2030 पर्यंत सौर क्षेत्रात $1 ट्रिलियन अमेरिकन ची गुंतवणूक करायची. म्हणजे या ठिकाणी इंटरनॅशनल सोलर अलायन्स कोणत्या वर्षापर्यंत सौर क्षेत्रात $1 ट्रिलियन अमेरिकन ची गुंतवणूक करणार आहे? 2030 पर्यंत करणार आहे आणि हे ध्येय आहे. आता या करारावरती ह्या अलायन्समध्ये किती देशांनी स्वाक्षरी केली? 123 स्वाक्षरी करणाऱ्या देशांची युती आहे. म्हणजे 123 देशांनी या करारावरती स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत इंटरनॅशनल सोलर अलायन्स जागतिक सौर आघाडीवरती. तर हे लक्षामध्ये ठेवायचे. संभाव्य प्रश्न काय आहेत पहा. ISAचं जागतिक सौर आघाडीचं 6वं अधिवेशन कोठे पार पडलंय? भारत मंडपम नवी दिल्लीला पार पडलंय. ISAचे 6व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? कोण म्हटलं आपण? राजकुमार सिंह हे केंद्रीय मंत्री होते. त्यानंतर पहा जागतिक सौर तंत्रज्ञान अहवाल 2023 नुसार कोणत्या वर्षापर्यंत एकूण अक्षय ऊर्जेचा 56.4% हिस्सा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे? 2050 पर्यंत. हे प्रश्न जरी तुम्ही पाठ केले तरी तुम्हाला मदत होणार आहे. तर या ठिकाणी हे अहवाल आपण पाहिले. आता महत्त्वाचा पुढचा तुमच्या माझ्या इंटरेस्टचा जगातील 8वा खंड सापडला. 8वा खंड सापडला म्हणजे पूर्वी 7 होते हे तुम्हाला मला कळालं आणि होते आपण वाचलंय पण भूगोलामध्ये. तर 8वा खंड अस्तित्वात आलाय आता. त्या खंडाचं नाव काय? झीलँडिया हे त्या खंडाचं नाव आहे. 8वा खंड जगामध्ये 8वा खंड आहे असा नोंदवणारा खलाशी कोण होता? अबेल तस्मान. जगामध्ये 8वा खंड आहे असा नोंदवणारा खलाशी होता अबेल तस्मान. यांनी कधी नोंदवलं होतं? 1642 साली हे नोंदवलेलं होतं. आणि भूवैज्ञानिकांनी हे अबेल तस्मान यांनी जे सांगितलं होतं त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं की बाबा आहे 8वा खंड आहे. यांनी 1642 मध्येच सांगितलेलं होतं. त्याच्यावरती आता भूवैज्ञानिकांनी या खंडाच्या अस्तित्वावरती शिक्कामोर्तब केलं की बाबा 8वा खंड आहे. अशा प्रकारे जगातला 8वा खंड सापडला. त्याचं नाव झीलँडिया आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. हा दिसतोय पहा तुम्हाला या ठिकाणी. असा तुम्ही जर विचार केला झीलँडिया 8वा खंड. विस्तार किती पहा? 41 लाख चौरस किलोमीटर हा विस्तार आहे. झीलँडिया नावाची संकल्पना कोणी मांडली? ब्रूस लुएंडिक यांनी मांडलेली आहे. तशा प्रकारे हा खंड लक्षामध्ये ठेवायचा आहे. आणि या ठिकाणचे जे दगड होते त्या दगडांच्या अभ्यासातून झीलँडिया हा गोंडवाना या प्राचीन महाखंडाचा एक भाग होता. हे लक्षात ठेवा. गोंडवाना या प्राचीन महाखंडाचा भाग होता असं दिसून आले. कशावरून? ह्या ठिकाणच्या केलेल्या दगडांच्या अभ्यासातून. आणि 55 कोटी वर्षापूर्वी त्याची निर्मिती झाली असं म्हटलं जाते. जो अभ्यास झाला भूवैज्ञानिकांनी जो अभ्यास केला त्याच्या आधारे सांगण्यात आलेला आहे. आणि झीलँडियाचा सर्वात मोठा भाग कोणता आहे आता पृथ्वीवरती? न्यूझीलंड. आणि त्याच्यानंतर न्यू कॅलेडोनिया याचा क्रमांक लागतो. न्यूझीलंड हा सर्वात मोठा भाग आहे. तशा प्रकारे झीलँडिया हा 8वा खंड सापडलेला आहे. संभाव्य प्रश्न पहा. जगामध्ये 8वा खंड आहे असे निरीक्षण कोणत्या खलाशाने 1642 साली नोंदवले होते? अबेल तस्मान. भूवैज्ञानिकांनी अलीकडेच या नावाचा 8वा खंड शोधलाय. झीलँडिया नावाचा शोधलाय. त्यानंतर पहा झीलँडिया नावाची संकल्पना कोणी मांडली? ब्रूस लुएंडिक यांनी मांडली. कोणता देश समुद्र सपाटीपासून वर असलेल्या झीलँडियाचा सर्वात मोठा भाग आहे? न्यूझीलंड सर्वात मोठा भाग आहे. तशा प्रकारे हा 8वा खंड आपण अभ्यासला. आता SCO राज्य प्रमुखांची परिषद झाली. SCO समिट शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन काउन्सिल ऑफ हेड्स ऑफ स्टेट
SCO राज्य प्रमुखांची परिषद डिजिटल पद्धतीने झाली, आभासी पद्धतीने झालेली आहे. चला, आभासी पद्धतीने झाली म्हणजे कोठे झाली हा प्रश्न येणार नाही. याची थीम कोणती होती हे लक्षात घ्या. टुवर्ड्स अ सिक्युअर SCO ही याची थीम आहे. आता पहा, आपण या ठिकाणी काय म्हटलेलं होतं, 23वी शिखर परिषद आभासी पद्धतीने झाली. SCO राज्य प्रमुखांची शिखर परिषद 23वी आभासी पद्धतीने झाली. पण एक महत्त्वाची घटना घडली आहे. या 23व्या शिखर परिषदेदरम्यान कोणता देश, पहा, इराण हा देश अधिकृतपणे 9वा सदस्य देश म्हणून SCO मध्ये सामील झाला आहे. तर हा सगळ्यात महत्त्वाचा स्टार करून ठेवा इथे, की कोणता देश 9वा सदस्य म्हणून SCO मध्ये सामील झालेला आहे. कोणता झाला? इराण हा देश. या बैठकीमध्ये नवी दिल्ली घोषणापत्रावर सदस्य राष्ट्रांनी स्वाक्षरी केली. म्हणजे या ठिकाणी न्यू दिल्ली डिक्लेरेशन याच्यावरती सदस्य राष्ट्रांनी स्वाक्षरी या बैठकीमध्ये केली, SCO परिषदेमध्ये. हे लक्षामध्ये ठेवा. त्याच्यानंतर कोणत्या देशाच्या सरकारने SCO मध्ये संवाद भागीदार म्हणून सहभागी होण्यास मान्यता दिली? सौदी अरेबिया या देशाने, सरकारने SCO मध्ये संवाद भागीदार, डायलॉग पार्टनर म्हणून सहभागी होण्यास मान्यता दिली. अशा प्रकारे ही शिखर परिषद पार पडली, 23वी शिखर परिषद. याच्यामध्ये महत्त्वाचा आपण विचार केला की 23व्या शिखर परिषदेदरम्यान एका देशाचा SCO मध्ये समावेश करण्यात आले. त्या देशाचं नाव विचारतील, इराण आहे. या बैठकीमध्ये काय झालं? 23व्या परिषदेमध्ये नवी दिल्ली घोषणापत्रावर सदस्य राष्ट्रांनी स्वाक्षरी केली. आणि आणखी एक महत्त्वाची घटना की एका देशाच्या सरकारनं SCO मध्ये संवाद भागीदार म्हणून सहभागी होण्यास मान्यता दिलेली आहे. कोणता देश? सौदी अरेबिया. प्रश्न पहा संभाव्य. SCO राज्य प्रमुखांच्या 23व्या शिखर परिषदेदरम्यान कोणत्या देशाला अधिकृतपणे 9वा सदस्य देश म्हणून SCO मध्ये सामील करण्यात आले? इराण. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा. पुढचं आपण घेऊयात. काशी पर्यटन व सांस्कृतिक राजधानी. काशी ही शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे SCO आता जे आपण पाहत होतो, ऑर्गनायझेशनची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. आपल्याला विचारतील की कोणतं शहर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची म्हणजे SCO ची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित करण्यात आले? कोणतं शहर? काशी, वाराणसी हे शहर. तशा प्रकारे हे शहर घोषित करण्यात आलेले आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि ही घोषणा कधी झाली होती? मार्च 2023, म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचं, तर हे लक्षामध्ये ठेवायचं. तर SCO पर्यटन प्रशासन प्रमुखांची पुढची बैठक 2024 मध्ये कझाकस्तानमध्ये होणार आहे. तशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे मुद्दे लक्षात येतील. प्रश्न पहा, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला घोषित करण्यात आलेलं आहे? वाराणसीला घोषित करण्यात आलेला आहे असं आपण म्हणतो. लक्षात आलं? पहिला मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा SCO परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली, ज्याला आपण शांघाय सहकार्य संघटना या नावाने ओळखतो. संघटना. तर या परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसांची बैठक तुम्हाला झालेली दिसते. आणि ही बैठक कोठे पार पडली हे आपल्याला विचारतील. कुठली? पहा, शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे पार पडली? तर हे जे तुम्हाला दिसतं तर हे गोव्याला बैठक पार पडली मे 2023 मध्ये. 4 आणि 5 मे 2023ला ही बैठक पार पडलेली होती. तर अशा प्रकारे ही बैठक कोठे पार पडली हे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढे पाहूयात. बैठकीचा कालावधी आपण उल्लेख केल्याप्रमाणे 4 आणि 5 मे 2023 दरम्यान गोव्यामध्ये पार पडलेली आहे. आणि याच्यामध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री सुद्धा तुम्हाला दिसले वरती, की बिलावल भुट्टो हे तुम्हाला दिसतात या ठिकाणी, हे सुद्धा आलेले होते. तर आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचं एवढंच आहे की ही शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे पार पडलेली आहे?
गोव्यामध्ये पार पडली, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. चला, हा मुद्दा आपला झाला. प्रश्न पण अपेक्षित तोच आहे, सोडवा आता. SCO परराष्ट्र मंत्र्यांची बैठक खालीलपैकी कोठे पार पडली? नवी दिल्ली, मुंबई, वाराणसी, गोवा. कोठे पार पडली होती असं आपण म्हटलं होतं? गोव्याला पार पडली असं आपण म्हटलं. पुढच्या पॉईंटकडे जाऊयात आपल्या. संरक्षण मंत्र्यांची परिषद झाली आहे. पुन्हा एकदा शांघाय सहकार्य परिषदेच्या संरक्षण मंत्र्यांची परिषद झाली. पुन्हा एकदा प्रश्न तोच, ही परिषद कोठे झाली? आता संरक्षण मंत्र्यांची परिषद नवी दिल्लीला झाली आहे. कोणाच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे? ही राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली. मग हे लक्षामध्ये ठेवायचं. संरक्षण मंत्र्यांची परिषद कोणत्या देशामध्ये झाली? भारतामध्ये झाली. आपण उल्लेख केला नवी दिल्लीला झाली. आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? तर राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ही बैठक तुम्ही पाहू शकता की राजनाथ सिंह या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली या शांघाय सहकार्य परिषदेच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक झाली आहे. नवी दिल्लीला ही बैठक झाली. संरक्षण मंत्री म्हटलं की नवी दिल्लीला बैठक झाली, हे लक्षामध्ये ठेवा. तर हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. परिषदेमध्ये काय महत्त्वाचे मुद्दे होते की जी प्रादेशिक सुरक्षितता आहे त्याच्यामध्ये वेगानं बदलणारी जी परिस्थिती आहे त्याच्यावरती या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. अफगाणिस्तानमध्ये ज्या घडामोडी घडत होत्या त्या कालावधीमध्ये त्याच्यावरती चर्चा झाली. आणि दहशतवाद आणि कट्टरवाद यांचा परिणामकारक मुकाबला कसा करायचा याच्यावरती चर्चा झाली. तर अशा प्रकारे ही नवी दिल्लीला बैठक पार पडलेली आहे. आपण म्हणतोय संरक्षण मंत्र्यांची परिषद, शांघाय सहकार्य परिषदेच्या संरक्षण मंत्र्यांची परिषद नवी दिल्लीला पार पडली आहे राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. संभाव्य प्रश्न काय असतील? शांघाय सहकार परिषदेच्या संरक्षण मंत्र्यांची परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? राजनाथ सिंह. आणि कोठे पार पडली? तर नवी दिल्लीला पार पडलेली आहे. पुढचा पॉईंट आपला पाहूयात. पॉईंट व्यवस्थित समजावून घ्यायचा. आता पहा, SCO सरकार प्रमुख परिषद, सरकार प्रमुख परिषद, हेड्स ऑफ गव्हर्नमेंट, प्राईम मिनिस्टर्स काउन्सिल ऑफ द SCO यांची बैठक पार पडली आहे. कोठे बैठक पार पडली? कधी बैठक पार पडली? 26 ऑक्टोबर 2023 या ठिकाणी काय म्हणते? हेड्स ऑफ गव्हर्नमेंट, प्राईम मिनिस्टर्स काउन्सिल ऑफ द SCO मीटिंग पार पडली. कुठे पार पडली? बिश्केक, किर्गिझिस्तान. बिश्केक, किर्गिझिस्तान या ठिकाणी पार पडली आहे 26 ऑक्टोबर 2023. या बैठकीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं होतं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. या बैठकीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी केलेलं आहे. SCO सरकार प्रमुख परिषद, प्रत्येकाची वेगवेगळी नावं आहेत. परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आपण पाहिली, संरक्षण मंत्र्यांची परिषद आपण पाहिली. आता आपण पाहतोय SCO सरकार प्रमुख परिषद. आणि या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं आहे? तर परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी केलं आहे. कोणत्या ठिकाणी ही परिषद पार पडली आहे? तर बिश्केक या ठिकाणी पार पडलेली आहे. तर प्रश्न पहा, या संभाव्य प्रश्न आपण पाहत. SCO सरकार प्रमुख परिषद कोठे पार पडली? बिश्केक, किर्गिझिस्तान या ठिकाणी पार पडली. SCO सरकार प्रमुख परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं आहे? परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी केलेलं होतं. लक्षात आलं? पुढे जाऊयात. G7 शिखर परिषद, हा IMP म्हणून प्रश्न करा. G7, G20, COP28 अशा ज्या परिषदा आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या परिषदा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. G7 शिखर परिषद कोठे पार पडली? पहिला महत्त्वाचा आपला पॉईंट आहे, हिरोशिमा जपानला पार पडलेली आहे. G7 देश. आणि कोणत्या कालावधीमध्ये? 2023 मध्ये, 19 ते 21 मे 49वी आवृत्ती आपण म्हणतो. त्याच्यामध्ये काही देशांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं, त्याच्यामध्ये भारताचा समावेश होता. या परिषदेमध्ये भारताला आमंत्रित करण्यात आलेलं होतं. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता यांच्या परिषदा अलीकडच्या कालावधीमध्ये कोणकोणत्या ठिकाणी पार पडलेल्या आहेत आणि पुढच्या कालावधीमध्ये कोठे पार पडणार आहेत? तर मागच्या 2-3 परिषदा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एक तर परिषद आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला कळाली 2023ची परिषद की हिरोशिमा आणि जपान या ठिकाणी पार पडली आहे, म्हणजे हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यानंतर
2024मध्ये ही परिषद G7ची कोठे पार पडेल तर इटलीमध्ये पार पडेल, आपुलिया इटली या ठिकाणी पार पडेल. आणि 2025ची G7 शिखर परिषद कोठे पार पडणार आहे तर कॅनडा या ठिकाणी पार पडणार आहे. तर अशा प्रकारे मागच्या काही परिषदा हे आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि आत्ताची 2023ची हिरोशिमा जपान. आता आपण विचार करूयात ग्रुप ऑफ 7 विषयी. जर तुम्हाला थोडीशी उत्सुकता असेल तर 2-3 पॉईंट बघूयात आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे. जास्तीचे पॉईंट आपण मुख्य परीक्षेला पाहूयात. G7 जगातली सर्वात मोठ्या सर्वात आघाडीवर असलेली अर्थव्यवस्था. 7 महत्त्वाच्या अर्थव्यवस्था. G20 20 देशांच्या अर्थव्यवस्था. आता 21 झाल्यात. एक आफ्रिकन युनियनचा समावेश झाला. मी मागच्या 2 लेक्चर्समध्ये पण त्याचा उल्लेख केला. आफ्रिकन युनियनचा समावेश झाला आणि त्याच्यामुळे आता G21 झाले. हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तो लक्षात ठेवायचा. आणि या ठिकाणी आपण काय म्हणतोय की अर्थव्यवस्था जसं G20मध्ये त्या देशांच्या अर्थव्यवस्थांचा मध्यवर्ती बँकांचा समावेश होतो, या ठिकाणी 7 महत्त्वाच्या अर्थव्यवस्था, 7 विकसित देश जगातले कोणकोणते आहेत? 7 देश: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, अमेरिका, UK आणि कॅनडा. या 7 देशांचा समावेश आहे ग्रुप ऑफ 7. लक्षात आलं? हिरोशिमा जपान 2024मध्ये होणारी परिषद आपुलिया इटली आणि 2025मध्ये कॅनडामध्ये होणार आहे. संभाव्य प्रश्न आपण पाहूयात. 49वी G7 शिखर परिषद कोठे पार पडली? हिरोशिमा जपान, श्लोस एल्माऊ जर्मनी, आपुलिया इटली, व्हँक्युव्हर कॅनडा. कुठे पार पडली? हिरोशिमा जपान हे आपल्याला माहिती आहे, आत्ताच आपण अभ्यासलं की कुठे पार पडली. अशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल, ते लक्षात ठेवायचं. 2024ची G7 शिखर परिषद कोठे होणार आहे? कुठे होणार आहे म्हणून आपण सांगितलं, आपुलिया इटली येथे होईल. 2025ची G7 शिखर परिषद कोठे होणार आहे? लक्षात आलं? कुठे होणार आहे? कॅनडामध्ये होणार आहे. तर अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे आहेत. पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. फिफिक शिखर परिषद. आता फिफिक शिखर परिषदेचा जर तुम्ही मुद्दा विचारामध्ये घेतला तर पूर्व परीक्षेला हा प्रश्न नाहीत विचारणार, पण मुख्य परीक्षेसाठी हा प्रश्न मात्र महत्त्वाचा आहे. कारण पूर्व परीक्षेला असे प्रश्न नाहीत विचारत. तुम्हाला G7, G20, COP28 अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. आणि अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे मुख्य परीक्षेला मुद्दा म्हणून विचारतात, कारण तुमचा किती सखोल अभ्यास आहे हे त्यांना समजावून घ्यायचं असतं. मग हे फिफिक परिषद. फिफिक म्हणजे काय? हा शॉर्ट फॉर्म आहे, फोरम ऑफ इंडिया पॅसिफिक आयलँड्स कॉर्पोरेशन. तशा प्रकारे फिफिक म्हणजे इंडिया पॅसिफिक बेटांचा सहकार्य मंच असे त्याला म्हटलं जातं मराठीमध्ये. शिखर परिषद 2023ला झाली. कोठे झाली हे या ठिकाणी शिखर परिषद दिसते तुम्हाला. फिफिक इथे लिहिलेलं कदाचित तुम्हाला दिसत असेल. तर फिफिक या ठिकाणी परिषद झाली आहे. आणि ठिकाण कोणतं आहे पहा फिफिकची परिषदेचं? पोर्ट मोरेबी, पापुआ न्यू गिनी या देशाची ही राजधानी आहे. पोर्ट मोरेस्बी, पोर्ट मोरेस्बी, पापुआ न्यू गिनीची राजधानी. लक्षात आलं? लॉंग फॉर्म नेहमी लक्षात राहावा, महत्त्वाचा असतो. आणि त्या छोट्याशा लॉंग फॉर्म एकदा आणि शॉर्ट फॉर्म लक्षात राहिला की आपल्याला पटपट प्रश्न सोडवण्यामध्ये नेहमी मदत होत असतात. तर पहा, फोरम फॉर इंडिया पॅसिफिक आयलँड्स कॉर्पोरेशन, इंडिया पॅसिफिक बेटांचा सहकार्य मंच कोठे पार पडली? पोर्ट मोरेस्बी, पापुआ न्यू गिनीची राजधानी. 2023मध्ये 3री परिषद पार पडली आहे. आणि या परिषदेमध्ये आपल्या देशातल्या पंतप्रधानांनी काय केले पहा, नरेंद्र मोदींनी या परिषदेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला अपेक्षित असतो. तिथे नरेंद्र मोदी यांनी पॅसिफिक क्षेत्रातील देशांसोबत भारताचं सहकार्य वाढवण्याच्या उद्देशानं एका उपक्रमाचं अनावरण केलं. त्या उपक्रमाचं नाव काय म्हणून विचारतील पहा. पुन्हा एकदा आपण त्याच्यावर चर्चा करूयात. फिफिकची परिषद आपण म्हणतोय 2023ची पार पडली आणि नरेंद्र मोदी यांनी या परिषदेमध्ये काय केलं आहे? पॅसिफिक क्षेत्रामधील जे देश आहेत त्या देशांसोबत भारताचं सहकार्य वाढवायचं आहे. मग या उद्देशानं एका व्यापक उपक्रमाचं अनावरण केलं आहे. त्या उपक्रमाचं नाव काय आहे आपल्याला विचारतील. त्या उपक्रमाचं नाव काय आहे? 12 चरण 12 स्टेप उपक्रमाचं अनावरण आहे. किंवा
खालीलपैकी कोणत्या परिषदेमध्ये नरेंद्र मोदींनी 12 स्टेप हा उपक्रम मांडलेला आहे असं पण विचारते. फिपिक परिषदेमध्ये हा उपक्रम मांडलाय. कुठला? 12 स्टेप, 12 चरण हा उपक्रमाचं अनावरण केलंय. आणि हो, मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न असाही विचारतील की फिपिक परिषदेमध्ये 12 स्टेप हा उपक्रम मांडण्यात आला, तो खालीलपैकी कोणत्या उद्देशानं मांडला होता भारताच्या पंतप्रधानांनी. म्हणजे उद्देश पण माहिती पाहिजे. आपण काय म्हटलं, पॅसिफिक क्षेत्रातले जे देश आहेत त्या देशांसोबत भारताचं सहकार्य वाढवायचं आहे, या उद्देशानं हा 12 स्टेप 12 चरण या उपक्रमाचं अनावरण केलेलं आहे. लक्षात आलं? तर पहा, ही परिषद पार पडली आहे आणि मग पोर्ट मोरेस्बी या ठिकाणी पार पडली आहे. आणि कोणत्या देशाची राजधानी आहे? पापुआ न्यू गिनी या देशाची राजधानी आहे. मला वाटतं तुमच्या लक्षात आलेलं असेल हा उपक्रम कुठला राबवला आहे. नरेंद्र मोदींनी केलेल्या कार्याबद्दल, एखादी विचार मांडल्याबद्दल सुद्धा परीक्षेमध्ये मागच्या प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. मग हे लक्षात ठेवायचं. संभाव्य प्रश्न, फिपिक शिखर परिषद 2023 कोठे पार पडली? पोर्ट मोरेस्बी, पापुआ न्यू गिनीची राजधानी, आणि 12 स्टेप या उपक्रमाचं अनावरण झालं आहे या परिषदेमध्ये आणि नरेंद्र मोदींनी या उपक्रमाचं अनावरण केलं आहे. लक्षात आलं? पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. आंतरराष्ट्रीय योग दिन. भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय अभिमानाची गोष्ट. आपला असा उपक्रम प्राचीन कालावधीपासून चालत आलेला उपक्रम, तो सर्व जगाला, सर्व जगाच्या आरोग्याच्या दृष्टीनं दिलेला, सर्व जगानं तो स्वीकारलेला आणि सर्व जगासाठी उपयुक्त असलेला उपक्रम म्हणजे योग दिन. ही तुमच्या माझ्या अभिमानाची गोष्ट आहे. मग ही तर आपल्या लक्षातच राहिलं पाहिजे. काय आहे पहा, आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 कुठे? 9व्या योग दिन कार्यक्रमाचं नेतृत्व केलं. कोणी नेतृत्व केलं? नरेंद्र मोदींनी नेतृत्व केलं. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात 9व्या योग दिन कार्यक्रमाचं नेतृत्व केलं. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात 21 जून योग दिन म्हणून आपण साजरा करतो. 2015 पासून हा योग दिन पहिला योग दिन साजरा केला गेलेला होता. योग दिनाची थीम कोणती होती हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हा प्रश्न मात्र पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. योग दिनाची थीम कोणती होती? वसुधैव कुटुंबकम, यासाठी योगा. पहा, योगा फॉर वसुधैव कुटुंबकम. सर्व जग आपलं आहे, मग सर्व जगाच्या आरोग्यासाठी योग. किती सुंदर संकल्पना आहे. तशा प्रकारे हा 2023चा आंतरराष्ट्रीय योग दिन नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचं नेतृत्व केलं. आणि कुठे आहे? तर न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात 9व्या योग दिन कार्यक्रमाचं नेतृत्व केलं आहे. लक्षात राहील? चला पुढे जाऊयात पुढच्या पॉईंटवर. संभाव्य प्रश्न, 21 जून 2023 रोजी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात 9व्या योग दिन कार्यक्रमाचं नेतृत्व कोणी केलं होतं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. 2023च्या योग दिनाची थीम कोणती होती? वसुधैव कुटुंबकमसाठी योग, योगा फॉर वसुधैव कुटुंबकम ही थीम होती. लक्षात आलं? पुढे जाऊयात. ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुप, GCRG, ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुप. आता अँटोनियो गुटेरेस यांनी भारताला या ग्रुपमध्ये सामील व्हावं असं निमंत्रण दिलं होतं. आज जागतिक पातळीवर भारताची आवश्यकता सर्वांना वाटू लागली, याचं हे प्रतीक आहे. आज जगामध्ये बाकीच्या देशांमध्ये असणारा प्रत्येक भारतीय आत्मसन्मानानं वागतोय. तर याचं प्रतीक तुम्हाला इथून दिसत आहे की यांना सुद्धा असं वाटतंय की संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस कोण? अँटोनियो गुटेरेस यांनी काय केलं? भारताला या ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी निमंत्रण दिले. पाकिस्तानला दिले का? हो, नाही दिलं. कोणाला दिलंय? भारताला दिलंय. ठीक आहे. मग आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की भारत कोणत्या ग्रुपमध्ये सामील झालाय सध्या, यासाठी आपण चर्चा करतोय. ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुपमध्ये भारत सामील झालाय. अलीकडच्या कालावधीमध्ये खालच्या कोणत्या ग्रुपमध्ये भारताचा समाविष्ट झालेला आहे? ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुपमध्ये भारत समाविष्ट झालाय. निमंत्रण आलं भारताला आणि मग आपण त्या ग्रुपमध्ये समाविष्ट झालेलो आहोत. तशा प्रकारे या ग्रुपमध्ये भारत सामील झालेला आहे. आणि
ही जी प्रक्रिया पार पाडायची आहे भारताला सामील करून घेण्यासाठी, त्यासाठी या प्रक्रियेसाठी शेर्पा म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? शेर्पा म्हणजे प्रतिनिधी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न. या ग्रुपमध्ये भारत सामील झाला, पण ग्रुपमध्ये सामील होण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून, भारताचे शेर्पा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती? परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. सोपं आहे का? भारताला आमंत्रण आलं. भारताला आमंत्रण आल्यानंतर त्या ठिकाणी भारतानं या ग्रुपमध्ये म्हणजे ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुपमध्ये सामील होण्याचं ठरवलं. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक प्रतिनिधी भारतानं पाठवला आहे, त्याला आपण शेर्पा असं म्हणतोय. त्या प्रतिनिधीचं नाव आहे संजय वर्मा. लक्षात आलं? या दोनच गोष्टी या पॉईंटमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुप काय आहे? अन्न आणि ऊर्जा सुरक्षा आव्हाने जी जगासमोर आज आहेत यासारख्या तातडीच्या आणि गंभीर जागतिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी हा ग्रुप आहे. लक्षात आलं? महत्त्वाचा आहे का? महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे हा ग्रुप. याचा अभ्यास करावा लागेल का? हो, मुख्य परीक्षेला तर आणखी खोलवर जाऊन करावा लागेल. पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं की जगासमोरची काही आव्हानं आहेत. कोणती आव्हानं आहेत? अन्न, ऊर्जा सुरक्षा. आणि मग यासारखी जी आव्हानं आहेत त्या आव्हानांवर तातडीच्या आणि गंभीर जागतिक समस्यांचं निराकरण करणं या उद्देशानं मार्च 2022मध्ये या ग्रुपची स्थापना झाली, ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुपची. आणि मग या ग्रुपमध्ये भारतसुद्धा जगासाठी हे काम करतोय. कोविड-19च्या कालावधीमध्ये आपण अनेक देशांना अन्नसुद्धा पुरवलं आहे, औषधंसुद्धा पुरवली आहेत. अन्न आणि ऊर्जा सुरक्षा ह्या आव्हानं आहेत जगासमोर. भारताने त्यासाठी कार्य केलं आहे. भारताला त्यांनी आमंत्रित केलं. भारत तिथे गेला, प्रतिनिधी म्हणून संजय वर्मा गेले आणि सामील होण्याची प्रक्रियासुद्धा यशस्वीपणे पार पाडलेली आपल्याला दिसते. तर या ग्रुपची स्थापना मार्च 2022मध्ये झाली आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. संभाव्य प्रश्न पहा. भारत नुकताच जागतिक संकट प्रतिसाद गटाच्या चॅम्पियन्स ग्रुपमध्ये सामील झाला आहे. या प्रक्रियेसाठी शेर्पा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? संजय वर्मा, परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव यांची नियुक्ती करण्यात आली होती. लक्षात आलं? पुढे जाऊयात. क्वाड परिषद काय आहे? क्वाड परिषद कुठे झाली? क्वाड परिषद पूर्व परीक्षेच्या आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. क्वाड परिषद 4 देशांची परिषद. लक्षात आलं? 4 देशांची परिषद आहे. कोणत्या 4 देशांची परिषद आहे? हे पहा, 4 देशांचे प्रमुख बसलेत या ठिकाणी, तुम्हाला बसलेले दिसत आहेत. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांची क्वाड परिषद आहे. लक्षात आलं? आता या क्वाड परिषदेबद्दल आपण माहिती. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. हे पहा, भारताचे तिकडे, अमेरिकेचे इकडे जो बायडन, ऑस्ट्रेलिया आणि जपान हे काय झालं? यांचे राष्ट्राध्यक्ष एकत्र आलेत क्वाड परिषदेमध्ये. जगातली 4 प्रमुख राष्ट्र आहेत ही. याच्यावरती मुख्य परीक्षेला प्रश्न पण विचारले गेलेले आहेत. आपल्याला आत्ता विचारात काय घ्यायचं की 2023 मध्ये 20 मे 2023 रोजी जपानमधील हिरोशिमा येथे 3री व्यक्तिगत क्वाड नेत्यांची शिखर परिषद झाली. व्यक्तिगत क्वाड. तुम्ही म्हणाल 3री व्यक्तिगत असं का म्हटलंय? व्यक्तिगत म्हणजे काय? तर मागच्या कालावधीमध्ये कोविड-19च्या कालावधीमध्ये काही परिषदा आभासी पद्धतीने झाल्या. एकमेकांना भेटता येत होतं का? मग आपण ऑनलाईनच भेटायचो. मग याला आपण म्हणतो की व्यक्तिगत. आता हे काय झालेत? प्रत्यक्षरित्या एकत्रित आलेत, त्याला उद्देशून व्यक्तिगत म्हटलं आहे. लक्षात आलं? तर 3री व्यक्तिगत क्वाड नेत्यांची शिखर परिषद 2023 रोजी कोठे पार पडली? हा आपला महत्त्वाचा प्रश्न. मग आपल्या लक्षात येतं जपानमधील हिरोशिमा या ठिकाणी ही परिषद पार पडलेली आहे. क्वाड लीडर्स समिट. आपल्या देशाचे पंतप्रधान सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतात, नरेंद्र मोदी, कारण राष्ट्राध्यक्ष देशामध्ये एकमेकांना भेटलेले आहेत. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता या शिखर परिषदेचं 2023ला जी क्वाड शिखर परिषद झाली, या शिखर परिषदेचे यजमानपद कोणी भूषवलं होतं? यजमानपद कोणी भूषवलं?
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या शिखर परिषदेचं यजमानपद भूषवलं होतं, कारण याआधी ही परिषद ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे होणार होती. तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. या शिखर परिषदेचं यजमानपद कोणी भूषवलं? ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भूषवलं. त्यांचं नाव आहे अँथनी अल्बानीज. आता याच्यामध्ये तुम्ही अमर अकबर अँथनीमधलं पण नाव लक्षात ठेवू शकता, लक्षात ठेवण्यासाठी, फक्त आपल्या हे लक्षात ठेवण्यासाठी की अँथनी नाव लगेच लक्षात राहील. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांनी यजमानपद भूषवलेलं होतं. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले, ठीक आहे 2023 मध्ये आम्ही आलो, आता 2024 मध्ये तुम्ही भारतामध्ये या. 23ची परिषद हिरोशिमा जपानला भरणार होती. 24 मध्ये हिरोशिमा जपानला झाली आणि 24 मध्ये नरेंद्र मोदींनी काय केले की पुढची जी क्वाड परिषद आहे त्यासाठी या क्वाड नेत्यांना भारतामध्ये आमंत्रित केलं. तर अशा प्रकारे 2024 क्वाड परिषदेसाठी क्वाड नेत्यांना भारतात आमंत्रित केलं. आता एक मोहीम सुरू केली आहे पहा. क्वाडमध्ये आपण काय म्हटलं, भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांचा समावेश होतो. या क्वाड गटानं एक मोहीम सुरू केली. ती मोहीम कोणती आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. क्वाड सायबर चॅलेंज मोहीम ही मोहीम सुरू केली. सार्वजनिक मोहीम आहे, सगळ्यांसाठी मोहीम आहे. उद्देश काय आहे? राष्ट्रांमध्ये सायबर सुरक्षेमध्ये सुधारणा करणे. आता आपल्याला विचारतील की राष्ट्रांमध्ये सायबर सुरक्षा सुधारणे या उद्देशानं क्वाड गटाने खालीलपैकी कोणती मोहीम सुरू केलेली आहे? क्वाड सायबर चॅलेंज मोहीम सुरू केली. लक्षात आलं? मोहीम काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, उद्देश काय आहे हे आपल्या लक्षामध्ये आलं. त्यानंतर आणखी एक नेटवर्क आहे क्वाडचं, त्याला क्वाड इन्व्हेस्टर्स नेटवर्क असं म्हटलं जात आहे. मग हे नेटवर्क काय आहे याची पण आपण चर्चा करूयात, कारण या डायलॉगचं जे आयोजन झालं आहे ते 16 ऑक्टोबर 2023 मध्ये झालं आहे. क्वाड इन्व्हेस्टर्स नेटवर्क म्हणजे अमेरिकेनं पहिल्या क्वाड इन्व्हेस्टमेंट अँड टेक्नॉलॉजी डायलॉगचं आयोजन केलं. कोणत्या देशानं पहिल्या क्वाड इन्व्हेस्टमेंट अँड टेक्नॉलॉजी डायलॉगचं आयोजन केलं आहे? कोणत्या देशानं केलं आहे? अमेरिका या देशाने केलं आहे. लक्षात आलं? पहिल्या क्वाड इन्व्हेस्टमेंट अँड टेक्नॉलॉजी डायलॉगचं आयोजन कोणत्या देशाने केलं हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अमेरिकेनं केलं. उद्देश काय आहे? अशा प्रकारच्या डायलॉगचं आयोजन केलं आहे. उद्देश काय आहे पहा. महत्त्वाचं आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये सहगुंतवणुकीला प्रोत्साहन द्यायचं, एकामेकाला मदत करायची. महत्त्वाचं आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान जे उदयाला येत आहे आणि जे जगासाठी खूप आवश्यक आहे, मग असे या तंत्रज्ञानामध्ये जी गुंतवणूक करायची ते सगळ्यांनी मिळून करायची. या गटामधील जे 4 राष्ट्र आहेत त्यांनी सहगुंतवणुकीला प्रोत्साहन द्यायचे आणि याच्यासाठी क्वाड देशांमधील जे गुंतवणूकदार आहेत आणि अधिकाऱ्यांचं एक नेटवर्क म्हणून काम करायचं आहे. या उद्देशानं क्वाड इन्व्हेस्टर्स नेटवर्क्स किंवा पहिल्या क्वाड इन्व्हेस्टमेंट अँड टेक्नॉलॉजी डायलॉगचं आयोजन अमेरिकेनं केलेलं होतं. लक्षात आलं? या नेटवर्कचं अनावरण कुठं झालं होतं पहा. हिरोशिमा इथं जी परिषद पार पडली आहे क्वाड नेत्यांची 2023ची, त्या ठिकाणी या नेटवर्कचं अनावरण करण्यात आलेलं होतं. मग हे नेटवर्क काय आहे तुमच्या लक्षात आलं? याचं आयोजन कोणी केलं? अमेरिकेनं केलं हे तुमच्या लक्षात आलं. उद्देश काय आहे हे पण आपल्या लक्षात आलं की महत्त्वाचे आणि जे उदयोन्मुख तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून सहगुंतवणूक करायची, त्यांना प्रोत्साहन द्यायचं आणि क्वाड देशातील जे गुंतवणूकदार आहे आणि अधिकारी आहेत त्यांचं एक नेटवर्क स्थापन करायचं या तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी. लक्षात आलं? चला, क्वाड इन्व्हेस्टमेंट नेटवर्कची घोषणा आपण म्हटलं अनावरण हिरोशिमाला जी परिषद भरलेली होती क्वाड नेत्यांची, तर तिथे या नेटवर्कचं अनावरण केलं गेलेलं आहे. त्यानंतर पहा क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे पार पडली? क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 22 सप्टेंबर 2023 रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली. कुठे पार पडली हा वेगळा प्रश्न असू शकतो. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे पार पडली? न्यूयॉर्कमध्ये. जपान, ऑस्ट्रेलिया, भारत, अमेरिका परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडलेली आहे. 2024 मध्ये ही जी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आहे ती कोठे होणार आहे? 2024 मध्ये जपानमध्ये होणार आहे.
लक्षात आलं. तर क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक न्यूयॉर्कला झाली आहे. 23ला. 24ला कुठे होईल तर 24ला आपण म्हटलं जपानमध्ये होणार आहे. हेच लक्षात ठेवायचे 2 पॉईंट्स याच्यामध्ये. आता क्वाड विषयी थोडक्यात तुम्हाला माहिती. स्थापना 2007 मध्ये, पुनर्स्थापना 2017 मध्ये. आंतर सरकारी सुरक्षा मंच सदस्य देश 4 दिसत आहेत आपल्याला. ऑस्ट्रेलिया, भारत, जपान, अमेरिका या 4 देशांची. आता हा प्रश्न आहे ना, क्वाड प्लस, हा तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त आहे. क्वाड प्लस क्वाड देश. क्वाड प्लस मध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश होतो असं आपल्याला विचारते. तर क्वाड प्लस क्वाड देश तर आहे. क्वाड देश म्हणजे 4 प्लस न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश क्वाड प्लसमध्ये होतो. क्वाड प्लसमध्ये या 4 देशांशिवाय आणखी कोणत्या 3 देशांचा समावेश होतो असं विचारलं तर न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम या 3 देशांचा एक्स्ट्रा. म्हणजे क्वाड प्लसमध्ये किती देश येतात? 7. वरचे 4 आणि हे 3 न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम. आणि या 4 देशांचा जागतिक GDP मध्ये वाटा 34.60%. हे काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे हे क्वाड तुमच्या लक्षात राहील. आता याच्याचे काही प्रश्न पाहूयात. 20 मे 2023 रोजी क्वाड नेत्यांच्या शिखर परिषद कुठे पार पडली आहे? हिरोशिमा, जपान. हे तुमचं उत्तर तुम्हाला लगेच लक्षात आलेलं असेल. 22 सप्टेंबर 2023 रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे पार पडली? क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक न्यूयॉर्कला पार पडली असं आपण म्हटलं का? पार्टनरशिप फॉर केबल कनेक्टिव्हिटी अँड रेझिलियन्सची घोषणा क्वाड नेत्यांच्या कोणत्या परिषदेमध्ये करण्यात आलेली आहे? केबल कनेक्टिव्हिटीची. कुठल्या? हिरोशिमा, जपान या परिषदेमध्ये करण्यात आलेली आहे. 20 मे 2023 रोजी क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेमध्ये कोणत्या नेटवर्कची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? क्वाड इन्व्हेस्टर्स नेटवर्क. आपण म्हटलं की उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी सहगुंतवणूक करायची आहे, त्याला चालना द्यायची आहे. त्यानंतर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेल्या क्वाडन त्यांच्या राष्ट्रामध्ये सायबर सुरक्षा सुधारण्यासाठी ही सार्वजनिक मोहीम सुरू केली आहे. कोणती सार्वजनिक? क्वाड सायबर चॅलेंज ही सार्वजनिक मोहीम सुरू केली. तशा प्रकारे हे काही पॉईंट्स आपले आंतरराष्ट्रीय घडामोडी जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंतचे. आता उरलेले जे काय आहेत छोटे छोटे पॉईंट्स ते आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. मग या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.